हाय हॅलो नमस्कार. मी हर्षदा तुमचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. तर आज मी ना मस्त घरगुती साजूक तूप कसं काढायचं ते दाखवणारच आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. मस्त साजूक रवाळ तूप आता आपण काढायला सुरुवात करूया. सकाळची सर्व कामं वगैरे उरकून दुपारच्या टायमिंगला म्हटलं तर त्याला तूप काढून घेऊया, कारण मग याला टाईम जातो आणि लक्षसुद्धा द्यावं लागतं तूप काढण्यासाठी. इथं बघा मी 15 दिवसांची दुधाची जी साय असते ती फ्रीजमध्ये साठवून ठेवली आहे आणि डब्बा खूप जास्त गच्च भरलेला आहे. 1 लिटर कधी 1.5 लिटर असं करून मी 15 दिवसांची साय ही साचवलेली आहे. आणि डब्बासुद्धा खूप जड झालेला आहे आणि खूप थंड आहे हा डब्बा. तर ही साय जी आहे ती आपल्याला 1 तासभर अशीच बाहेर ठेवायची आहे आणि थोडीशी जरा रूम टेम्परेचरवर जर आली तेव्हा हे आपल्याला तूप काढायला घ्यायचं आहे. ते 1.5 तासानंतर आता मस्त आपण साईपासून लोणी काढायला घेऊया. इथं बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी साठवून घेतलेली साय टाकलेली आहे. त्याच्यामध्येच मिक्सरच्या भांड्यामध्ये रूम टेम्परेचरचं पाणी घालायचं आहे आणि छान मिक्सरवरती फिरवून घ्यायचं आहे. मिक्सरवरती बघा या पद्धतीने फिरवायचं आहे, तेव्हाच ती कुठं लोणी भरपूर असं निघतं. आता मिक्सर फिरवून घेऊया. या पद्धतीने चालू बंद करत मिक्सर फिरवून घ्यायचा आहे. तर इथं बघा पाहिजे तसं लोणी निघलेलं नाही म्हणून थोडंसं आणखीन याच्यामध्ये मी पाणी घातलं. पुन्हा एकदा परत फिरवून घेऊया. तोपर्यंत साईमधून लोणी बाहेर येत नाही तोपर्यंत असंच फिरवत राहायचं चालू बंद करत. मिक्सरला काहीही होत नाही. मी असंच वर्षानुवर्ष तूप काढत आलेले आहे. हे बघा तुम्ही इथं बघू शकता मस्त असं लोण्याचा गोळा निघलेला आहे आणि भरपूर प्रमाणात लोणी निघलेलं आहे. तर असं 3 किंवा 4 बॅच अशा माझ्या होणारच आहेत त्याच्यामध्ये. खालच्या साईडला सुद्धा खूप असं लोणी असतं बघा इथं मिक्सरमध्ये. भरपूर असं लोणी निघतं ह्याप्रमाणे पद्धतीने जर काढलं तुम्ही तर. याच्यामध्ये दही वगैरे काही घालायची गरज नाही. मी तर कधीच दही वगैरे असं काही घालत नाही. अशाच पद्धतीने करते. दुसरी बॅचमध्ये पण असंच मी सेम प्रोसेस केली जी पहिली केली होती ती. थोडंसं रूम टेम्परेचरचं पाणी घालायचं, मस्त त्याच पद्धतीने फिरून घ्यायचं. इथं बघू शकता मस्त असं गच्च मिक्सरचा भांड भरलेला आहे. इतकं प्रमाणात लोणी निघलेलं आहे. भरपूर प्रमाणात लोणी निघतं ह्या पद्धतीने बनवलं तर. त्या मिक्सरच्या भांड्यामधून लोणी काढताना काय करायचं, थोडासा हात ओला करून घ्यायचा म्हणजे हाताला लोणी चिटकत नाही. अलगद असं निघलं जातं. हे तुम्ही बघू शकता मस्त असं लोण्याचा गोळा मी हातावर फिरवते. अजिबात हाताला चिटकत नाही लोणी आणि सगळं जे पाणी जे आहे ते खालच्या साईडला जाते. बघा पांढरं शुभ्र कापसासारखं मौसूत लोणी बनवून तयार आहे आपलं. इथं तिसरी बॅच पण मी सेम पद्धतीने करणार आहे. तिसऱ्या बॅच मी पूर्णच लोणी जी साय आहे ती पूर्ण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतली. पुन्हा मध्ये मिक्सरचं भांडं म्हणजे थोडीशी जी असती साय राहिलेली खाली ती सुद्धा पाण्याने विसळून थोडीशी ते पाणी जे आहे ते याच्यामध्ये घातले मिक्सरच्या भांड्यामध्ये. जवळजवळ 15 दिवसांची साय होती. इथं बघा अर्धा किलोच्या आसपास लोणी निघलेलं आहे आपल्या इथं. पूर्ण तिसऱ्या बॅचमध्ये पण भरपूर असं लोणी निघलेलं आहे. तर मी दरवेळेस याच पद्धतीने लोणी काढून घेते. तुम्ही कोणत्या पद्धतीने काढता ते पण मला सांगा. रवीने सुद्धा मी कधी कधी काढते, पण मला ही पद्धत खूप सोपी वाटते. इथं मौसूत कापसासारखं लोणी बनवून तयार आहे. आता 15 दिवसांची साय साठवून ठेवली होती म्हणलं की त्याला थोडासा ना आंबूस वास येतो. त्याच्यामुळे तो वास जाण्यासाठी काय करायचं, 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने लोणी जे आहे ते धुवून घ्यायचं आहे. इथं तुम्ही बघू शकता अशा दिवसांची साय साठवून ठेवली असेल तर त्याला आंबट वास येतोच. त्याच्यामुळे मग ही प्रोसेस करायला अजिबात विसरायचं नाही. तर ह्या अशा पद्धतीने बघा सर्व मी पाणी असं काढून घेतलेलं आहे. 3 वेळा स्वच्छ धुतलेलं आहे. इथं आता आपलं मस्त लोणी बनवून तयार आहे. कडवायला घेऊया लगेच. जाड बुडाची कढईमध्ये हे लोणी कडवायला घालायचं आहे ना, तर ते लगेच खालच्या साईडने करपलं जातं. मी दरवेळेस याच कढईमध्ये तूप काढून घेते. तो कढईला जरा इग्नोर करा कारण जुनी कढई आहे. लोणी कढईमध्ये घातल्यानंतर स्टार्टिंगला फुल गॅसवरती ठेवायचं आहे आणि त्याला एक उकळी आली की ते बघा उतू जायला लागले की गॅस बारीक करून घ्यायचा आणि बारीक गॅसवरती किंवा मध्यम गॅसवरती छान तूप कडून घ्यायचं आहे. तूप कडवताना स्टार्टिंगला ते फेसाळल्यासारखं होतंच, पण काही नाही, जेव्हा तूप होतं तेव्हा ते पूर्ण निघून जातो जो फेसाळलेला असपणा असतो तो. इथं तुम्ही बघू शकता उकळी फुटलेली आहे आणि उतूसुद्धा चाललेला आहे. त्याच्यामुळे गॅस पटकन बारीक करून घ्यायचा आणि बारीक किंवा मध्यम गॅसवरतीच आपलं तूप जे आहे ते छान कडवून घ्यायचं आहे. इथं बघू शकता मस्त अशी उकळी फुटलेली आहे आणि आवाजही खूप छान येत आहे. तुम्ही आवाज ऐका. पूर्ण घरभर तुपाचा सुगंध सुटलेला आहे. खरंच ही प्रोसेस करायला खूप मला जास्त आवडतं, कारण मग आपली 15 दिवसांची मेहनत असते ना याच्यामध्ये म्हणून. इथं मस्त 5 ते 7 मिनिटांनी आपलं तूप जवळजवळ होत आलेलं आहे. इथं बघा कढईच्या साईडला असं थोडंसं जरा गोल्डन ब्राऊन कलर आला की समजायचं तूप होत आलेलं आहे. आणखीन 1-2 मिनिटे ठेवून छान असं तूप कडून घ्यायचं आहे.
याला बघा जास्त पाणी याच्यामध्ये नसल्यामुळं तर बेरीसुद्धा खूप कमी येणार आहे याला. इथं बघा मस्त असं घरगुती तूप बनवून तयार झालेलं आहे. इथं तुळशीची पानं मी याच्यामध्ये टाकणार आहे. थोडंसं आंबट म्हणजे वास असतो तो कमी होण्यासाठी तुळशीची पाने याच्यामध्ये घालायचं. तुम्हाला हवं असेल तुम्ही याच्यामध्ये लवंग किंवा दालचिनीसुद्धा घालू शकता किंवा विलायचीसुद्धा घालू शकता. तूप थंड झाले की छान गाळणीने गाळून एका डब्यामध्ये किंवा काचेच्या भरणीमध्ये असं भरून घ्यायचं आणि जी खाली उरलेली बेरी असते ती सुद्धा चाळणीमध्ये घालून घ्यायची आणि चमच्याने दाबून घ्यायची. कारण तुपाचा एकही कण वाया जाता कामा नाही. कारण आपण गृहिणी आहोत म्हणून कुठलीच गोष्ट वायाला घालायची नाही. तुपाचे फायदे सुद्धा खूप आहेत बरं का, ते तुम्हाला सांगते मी. रोज सकाळी उपाशी पोटी 1 चमचा तूप घेतलं ना कोमट पाण्यामध्ये, पोट साफ होतं आणि बद्धकोष्ठतेची जी समस्या असते ती सुद्धा दूर होते. आणि संध्याकाळी झोपताना कोमट पाण्यामध्ये 1 चमचा तूप घेतलं ना तर पोट साफ पण होतं आणि आपली त्वचा आणि आपली केस सुद्धा खूप चमकदार होतात. तूप शरीराला मजबूत बनवण्यास मदत करतं आणि रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढवतं. ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे, हाडांच्या समस्या असतात, त्यांनी दिवसाची सुरुवात तुपाने करू शकता. रात्री झोपताना सुद्धा तुम्ही ओठांना हे तूप लावू शकता. याने काय होतं, ओठ आपले मऊ होतात. मी तर माझ्या मुलांना आणि मी स्वतः रोज रात्री झोपताना हे तूप लावते. एकदा ट्राय करून बघा. आपल्या महाराष्ट्रात तर प्रत्येक घरामध्ये तूप हे आढळतंच. तर प्रत्येकाने रोज तुपाचं सेवन करत जावं. खूप फायदेशीर असतं हे आपल्या शरीरासाठी. तूप बनवण्याची पद्धत सर्व तायांची वेगवेगळी असते. मी तर या पद्धतीने वर्षानुवर्षे काढत आलेली आहे. स्वच्छ, ताजे आणि घरगुती रवाळ तूप बनवून तयार आहे. तर नक्की बनवा या पद्धतीने एकदा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपलं नवीनच चॅनल आहे. आणि कोणतेही पदार्थ बाहेर खाण्यापेक्षा घरी बनवून खात जावा. कारण आजकालच्या भेसळयुक्त जगामध्ये आपल्या शरीरावर खूप जास्त परिणाम होत आहे. त्याच्यामुळे थोडंसं मेहनत, कष्ट केलं तर काय हरकत आहे ना आपल्या शरीरासाठी. चला इथंच व्हिडिओ थांबवते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओला. बाय.